आजचा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना वीरेन स्पोर्ट्स भावाळे विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा. पहिलं षटक घेऊन गोलंदाज कैलास रावते. महेंद्र आणि सुमित लिये ही सलामीची जोडी. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला लॉफ्टेड फटका. फिल्डर आहे मात्र थोडासा दूर होता. जोगेंद्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. चांगल्या फटक्यानं या सामन्याला सुरुवात केली महेंद्रनं. कैलास रावते एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू. पुढे सरसावून लॉफ्ट करायचा होता. हा बॉल अगदी बॅटला गोंगारा देत असताना विकेट किपरच्या हातात. चांगला बॉल. कैलासकडे देखील ती क्षमता आहे चेंडू आत बाहेर काढण्याची. अनेक वर्षांचा अनुभव. मागच्या मॅच मध्ये त्याने बॅटिंग अतिशय दमदार केली होती. गोलंदाजीमध्ये जरूर काही चुका झाल्या होत्या, मात्र त्या चुका आता टाळण्याचा प्रयत्न दिसतो या सामन्यामध्ये. ओ बॅक ऑफ लाईन चांगला उसळलाय बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल होता. फलंदाजाला अपेक्षा नव्हती कदाचित, कारण या अगोदरचे जे बॉल होते आपण बघितले की कुठेतरी पुढे टाकले होते. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी केलाय. सलगचा हा दुसरा डॉट. कैलास वन्स अगेन. यावेळेला स्लोवर ऑफ कटर होता, हॅमट केला बॅकफुटला जाऊन, मात्र कव्हर्स मधून बॉल जो काढायचा होता तसा काढता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे मिळेल. धावसंख्या 3 या आकड्यावर. यानंतर आणखी एक महत्वाचा सामना आपल्या समोर असेल. आई कालभैरवी वालशिंद विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे आणि 3 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस साठी यायचं आहे. आता सगळेच सामने 3-3 षटकांचे असतील. सोडून दिलाय, खेळण्याचा प्रयत्न नाही कारण हा बॉल स्वेअर आहे. पंच हेमंत शेट्टी यांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 4 या आकड्यावर. प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय श्री गणेश जांभूळपाडा संघाला वीरेन स्पोर्ट्स भावळे संघाच्या विरुद्ध. जबरदस्त बॉल. विविधता पाहायला मिळते या षटकामध्ये. लाईन मध्ये बदल पाहायला मिळतोय. चेंडूच्या लांबीमध्ये बदल केला जात आहे आणि जे मुवमेंट आहे खरं तर ऑफ कटर लेग कटर अशा प्रकारचे देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस खूपच चांगला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ केलाय समोरच्या बाजूनं. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप होते. बॉल हातातून निसटलाय. राहुलला झेल स्वीकारता आला नाही. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत, परंतु बघायचं आता निर्णय काय येईल. आणि यस फलंदाज धावबाद. होती गावात देवाची फेरी, होते गावात देवाची फेरी, होते गावात देवाची फेरी. भोल्या भक्तांच्या हकेला धावून देव गावाचं रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला साऱ्यांच्या भावलय ग. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला साऱ्यांच्या भावलय ग. सावरी देव माझा नवसाला पावलय रे. डगआउट तुम्ही पाहू शकता. खेळाडू कक्ष तेथून नवीन बॅटर आता मैदानामध्ये प्रविष्ट होतोय. आकेश लिये. सावध संघाचे किरण पाटील, खंडू पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर यायचंय. तसेच महेंद्र पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मंचावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल केणे सिनियर नवीन षटकाला सुरुवात करेल.
आकेशवर फार मोठी मदार असणार आहे. धावसंख्या फक्त 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुमित लिये बाद झालाय, ज्यानं फक्त 2 धावांचं योगदान दिलं. महेंद्र खेळतोय 3 धावांवर, मात्र स्ट्राईक रेट तेवढा चांगला नाहीये. 4 चेंडू खेळलेले आहेत. एकही मोठा फटका पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला नाही आणि प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळेच मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका, बॉल हवेत आहे परंतु डीपमध्ये फिल्डर झेपावलाय. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंटली टेकन बाय जोगेंद्र. यावेळेला स्विच हिटचा वापर केलाय. बॉल हवेत आहे, थोडंसं टायमिंग चुकलंय. फिल्डर थोडा दूर राहिलाय. 2 धावा इथे जरूर मिळतील असं वाटतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. वैभवच्या बॅटमधून आता आक्रमक फटके येताना दिसत आहेत. 2 धावांनीची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, म्हणजेच फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल्समध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी धावसंख्या 30 पर्यंत जाताना दिसेल. आणि 3 ओव्हरच्या सामन्यांमध्ये 25 ते 30 धावा देखील बऱ्याचदा पूरक ठरतात जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर. थोडा दूर टाकलाय, सोडून दिलाय हा बॉल. स्वेर मारा, वाईटचा इशारा करतायत पंच. धावसंख्या 13. सलामीवीरांनी थोडंसं निराश केलं. महेंद्र पारदे आणि सुमित ली आले होते, जास्त काही योगदान देता आलं नाही. स्लॉक स्वीप करायचा होता. हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. बीट केलाय बॅटरला. चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंत षटक चांगलं राहिलंय. फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत राहुल सिनियरनं. पहिल्या बॉलवर विकेट देखील प्राप्त केली. महेंद्र पारदीचा अडसर त्याने दूर केला. ओ हो 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 हो, लाईन जज करता आलेली नाहीये. फार जवळ होता बॉल. फलंदाजाच्या खेळणं गरजेचं होतं. लाईनच्या भरपूर आतमध्ये होता. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. जांभूळपाडा संघाची धावसंख्या फक्त 13, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. फक्त 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. विनोद पाटील गोलंदाजी करण्यासाठी. फार मोठं नाव आहे विनोद पाटील या आमने लोणार परिसरातील. अगदी भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील त्यांच्या नावाचा दबदबा राहिलेला आहे. दिग्गज खेळाडू. स्ट्रायकिंग इन लाकेश, मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज. ओहो हो, उंच उडवलाय, आकाशाला गवसणी घातली आहे. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आणि जबरदस्त कॅच राहुल सिनियर मार्फत. फलंदाज बाद. सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची
आखो टप्प्याचा बॉल जरूर होता, मात्र जास्त वेग नव्हता. फार प्रतीक्षा करावी लागली होती फलंदाजाला. जोरदार प्रहार केला होता, मात्र उंची फार अधिकची पाहायला मिळाली, त्यामुळेच लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाही. एक अवघड झेल इथे टिपलाय राहुलनं. 0वर बाद झालाय आकेश. नवीन बॅट्समन मैदानामध्ये निकेश. मागच्या मॅचमध्ये सलामीला खेळला होता. ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका. यावेळेला बॉटम एंडचा चांगला वापर केला आहे. 2 खेळाडूंच्या मधून बॉल जात होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्डमध्ये जे खेळाडू आहेत, आपण बघतोय जोगेंद्र असेल, राहुल असेल, हे फार चांगलं योगदान देत आहेत आपल्या टीमसाठी. येथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनिशी धावसंख्या 15. पुढील सामन्याच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक आई काल भैरवी वालशिंद आणि न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आणखी एक ओव्हरपिच. यावेळेला जबरदस्त टायमिंग आणि ताकद देखील आहे फटक्यामध्ये. अप्रतिम फटका, षटकार. साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला, वर्णावी देवा तुझी लीला, किती वर्णावी देवा तुझी लीला. बाराच्या ठोक्याला रातीच्या पाराला, कमालीचा फटका येते. पॉवर हिटिंग दाखवत असताना फलंदाज निकेश अगदी त्याच्या पुढ्यात पडलेला बॉल होता. लॉंग ऑनला फेकून दिलाय बॉल सीमारेषा पलीकडे. आकाशाला गवसणी घातली होती. चेंडूचा अक्षरशः लिंबू बनवला होता. 6 धावांनिशी धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. अशाच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एक आणखी असा जर षटकार आला तर 30 पर्यंतचं टार्गेट देता येऊ शकतंय, जे एक चॅलेंजिंग स्कोर ठरू शकतंय. त्यावेळेला चांगला बॉल, चांगली लाईनमध्ये बदल पाहायला मिळाला. थोडासा दूर टाकला फलंदाजापासून. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. अखेर अनुभव आहे विनोद पाटीलकडे. मागच्या बॉलवर चूक झाली होती, त्याला माहिती आहे. लगेच ती चूक सुधारत असताना नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला खेचलाय बॉल ऑन साईडला. एलिव्हेशन तर नाहीये, मात्र डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. मात्र फेक थोडीशी सुमार दर्जाची आली आहे. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण बॅकअप करण्यासाठी खेळाडू आलाय अमोल. 2च धावा अखेर मिळतील. धावसंख्या 23. 10 धावा आत्तापर्यंत विनोदनं खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. विकेटनं सुरुवात झाली होती, पण तो एक मोठा फटका जो आला आहे त्याच्यामुळेच षटकाचं विश्लेषण थोडंसं खराब झालं आहे. पण तरी देखील आत्तापर्यंत ओव्हरऑल गोलंदाजी फार चांगली राहिली आहे विरेन स्पोर्ट्स बावळे संघाची. जबरदस्त स्लोवर बॉल होता, परंतु जास्त बाहेर निघाला. लेग ब्रेक वाईड. लाईनच्या थोडासा बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल जाताना दिसलाय, त्याच्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. खरं तर हा फसवा बॉल होता. फलंदाजाला तो स्लोवर पिक करता आला नव्हता, मात्र लाईन थोडीशी चुकली आहे. अवांतर धाव मिळते श्री गणेश जांभूळपाडा संघाला. धावसंख्या 24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल. षटकार आला तर 30 धावा होतील. विनोद. ओप, लाजवाब शॉट. हुक केलाय बॉल, हवेत आहे आणि तिकडे कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. शेवटच्या बॉलवर 6 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या 30 आणि टार्गेट असेल 31 धावांचं. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सपनान आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय 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 रे. चला, सावध टीमचे कॅप्टन आपण त्वरित पोचायचे टॉससाठी. वालशिंद टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय हनुमान तरे साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आणि वीरेन, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. वीरेनचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्याच नावाने आपण वीरेन स्पोर्ट्स बावळे संघाला खेळताना बघतोय.
विरेन स्पोर्ट्सच्या नावानं आपण ALPL मध्ये देखील संघ पाहत असतो. गतवर्षी चॅम्पियन ठरले होते. हनुमानजी तरे, स्वागत आहे आपलं. विरेन, आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महत्वाची मॅच आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध आई कालभैरवी वालशिंद. सावध टीमचे कॅप्टन कॉल देतील. येस, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनने सांगितलं की सावध टीमला कॉल देऊ द्या. टेल आलेला आहे. हेड, ही रणनीती होती कधी खरं तर. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात थम्सअप. विरेन थांबायचं. विरेनच्या शुभास्ते आपण हे कोल्ड्रिंक्स देऊयात. किरवलीचे माजी उपसरपंच हनुमान बजागे यांच्याकडून हे शीतपेय लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॅप्टन फार घाईत दिसत आहेत, काही हरकत नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. तर टॉसमधून समाचार असा आहे की टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय वालशिंद संघाचा. जाऊयात लगेच पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. डावाला सुरुवात करण्यापूर्वी आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय हनुमान तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मुलाची उपस्थिती त्यांची मी सूर्यनाथ बजागे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण हनुमानजी तरे साहेबांना सन्मानित करावं. क्रिकेटवर निस्सीम प्रेम असलेलं व्यक्तिमत्व, येवईचे उद्योगपती सन्माननीय हनुमान तरे साहेब यांचा हा शुभ सन्मान सावरीदेव चषक 2025च्या दरम्यान जे सावरीदेव स्पोर्ट्स किरवलीतर्फे हा सन्मान आहे. थँक्यू सो मच साहेब. जाऊयात मॅचच्या दिशेनं. टार्गेट 31 धावांचं, 30 धावांची फार चर्चा चालू होती पहिल्या इनिंग्समध्ये आणि अखेर तो आकडा येथे मिळवलाय प्रथम बॅटिंग करत असताना श्रीगणेश जांभूळपाडा संघानं. आणि त्यामुळे झालंय काय की 10 पेक्षा थोडी अधिकची सरासरी आता प्रतिषटक गाठावी लागणार आहे विजयाकरिता विरेन स्पोर्ट्स भावाळी संघाला. गोलंदाजांना धावांचं थोडंसं कुशन हवं असतं आणि ते कुशन अखेर मिळालंय, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये स्थिती फारच नाजूक पाहायला मिळत होती. 13 धावा फलकावर होत्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा कुठेतरी पाऊस पाहायला मिळाला. विनोद पाटीलचं षटक खर्चिक राहिलं. 17 धावा त्या षटकामध्ये आल्या. सलामीची जोडी जोगेंद्र भालेकर आणि कैलास रावते. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आकेश. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. जोगेंद्रसाठी शॉर्ट बॉल, कॉट बिहाइंडचा अपील, 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, बाउन्सरचा इशारा पंचांनी केलाय. चांगला बाउन्सर. आकेशचे खांदे मजबूत आहेत, वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. यावेळेला पुल केलाय, थोडासा मिसटाईम जरूर आहे, परंतु पॉवर प्ले सुरू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. सर्कलमधून फिल्डर पोहोचलाय, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. ओहो, विकेट किपरनं इष्टांवर निशाणा साधला होता, त्याचाच परिणाम. ओव्हर थ्रो. आणखी काही धावा मिळतील असं दिसतंय. धावांसाठीची धावाधाव मैदानामध्ये. बघायचंय पंचांचा निर्णय काय येतोय, किती धावा मिळतील. तीन धावा मिळतील की 5 धावा मिळतील, दोन्ही पंचांमध्ये आता चर्चा सुरू आहे. चेक केलं जाईल. टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे.
बाहेरून कोणीही काही बोलू नका. जे काही निर्णय घ्यायचा आहे ते अंपायर घेतील. जेवढ्या धावा घेतलेल्या आहेत तेवढ्या धावा मिळतील. टीव्ही पंचांचा निर्णय आलेला आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. चला 3 धावा मिळणार आहेत. आपण खेळ सुरू करायचा आहे. 3 धावा असतील. असोसिएशनचे देखील जे काही नियम आहेत त्यांचा देखील इथे विचार केला गेलेला आहे आणि त्यानुसार आपण हा निर्णय पोहोचवत आहोत. 3 धावा असतील. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 धावांनी अकाउंट ओपन झालंय. पहिला बॉल डॉट होता. टार्गेट 31 धावांचं आहे. जोगेंद्र आणि कैलास ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. खेळाडूंना विनंती असेल. खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर येऊ नका प्लीज.
पहा आमच्या आयोजकांच्या वतीनं निर्णय दिलेला आहे की 3 धाबा दिलेल्या आहेत तुम्हाला. खेळायला आपण सुरुवात करायची. त्यांच्या दिशेनं आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि मिळतील एकूण 4 धाबा. धक्का लागत असताना टीम वीरेन स्पोर्ट भावाले सगळा फलंदाज बाद झालाय मिस्टर कैलास रापटे. जास्त वेग प्राप्त करतोय आज आकेशली या खेळपट्टीवरती पाहिलं तर पहिल्या 2 दिवसामध्ये फलंदाजांना अधिराज्य गाजवला, परंतु आज आपण जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व आपण म्हणू शकतो. कारण आज कुठेतरी या जास्त सामने आपण हाय स्कोरिंग पाहिले नाही, जास्त सामने लो स्कोरिंग पाहिले आणि त्यापैकी हा सामना आपण म्हणू शकतोय 10.33च्या धाव गतीने मात्र या ठिकाणी धावा जोडायचे आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिली विकेट्स मात्र ते गमावले आणि तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज अमोल केने. आतापर्यंत धाव फलकावरती 8 धावा लागल्या गेल्या, 8ला 1 अशी सध्या परिस्थिती सध्या पाहत आहोत आपण. वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे आज ज्यांचा वाढदिवस कुमार वीरेन हनुमान तरी सध्या मात्र सामन्याचा व्यासपीठावरून आनंद घेतोय. हो जबरदस्त भन्नाट वेग, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर पहिल्या चेंडूवरती अमोल खेळेला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बेट केलाय. रायझिंग डिलिव्हरी होती, वेगवान मारा सध्या करतोय लॉंग ऑन आणि वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. हो आता मात्र लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. चेंडू ताल्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, पंचाचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च करतोय आकेश लिये. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे, प्रत्येक धाव फार महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि पाहू शकेल प्रत्येक धावेनंतर टाळ्यांचा गजर वीरेन स्पोर्ट भावाले सगळ्या समर्थकांकडून पाहायला बोलतोय. पण तिथे मात्र बाय टक शॉट, जबरदस्त फटका, खराब चेंडू होता, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला फलंदाज अमोल केनेच्या बॅटमधून आलाय हा पहिला धमाका षटकार. या मैदानावरती फुलटॉस चेंडूला मात्र पूर्णपणे फलंदाजाने जास्तीत जास्त बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं आहे. आणि त्यापैकी फटक्या पाहिल्या आपण अमोलच्या बॅटमधून 15 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 16 आय थिंक 12 चेंडूमध्ये 16 धावांची आता मात्र आवश्यकता आहे टीम वीरेन स्पोर्ट भावाले संघाला. तसं जर पाहिलं तर वीरेन स्पोर्ट भावाले संघ एक डिसिप्लिन संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये सर्व नियम चांगल्या प्रमाणात ते फॉलो करत असतात आणि आज सुद्धा मात्र चांगला डिसिप्लिन त्यांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळाला. परंतु जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र अखेर प्राप्त करून दिली. जरूर कैलास बाद झाला, परंतु त्यांनी 4 धावांचा
आपल्या संघाला योगदान दिला आणि तदनंतर जोगेंद्र भालेकर आणि अमोल केणे पूर्णपणे चांगल्या प्रमाणे खेळ चांगल्या प्रमाणे साकारतायत. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथून 16 धावांचं संरक्षण श्री गणेश जांभूलपाडा संघाला मात्र करायचं आहे. परंतु तो संरक्षण इथून मात्र केला जाऊ शकेल का? कारण त्यासाठी आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आता ओमकारला मात्र बोलवलं गेलं. ओमकारवरती विश्वास दाखवलाय संघ नायकानं. तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवेल का की या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली जाईल का वीरेन स्पोर्ट भावाली संघाच्या माध्यमातून. यानंतर जरूर आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली. न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत विपक्ष काल भैरवी स्पोर्ट वालशीन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असणार आहे. आज सेमीफायनल मेगा फायनल जरूर सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. कुठे चेंडू ऑन साईडला पूल केला आणि चेंडू चालला डीप मिड विकेटच्या पलीकडे. 1 बाउन्स फॉर द लाईन. मिळतील एकूण 4 धावा. साकारतोय आणि जरूर या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र दोघांच्या बाटमधून या चालू सामन्यामध्ये चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील आपण पाहू शकाल हा दुसरा फेरीतील सामना आहे आणि दोन्ही संघ आता मात्र पाहतो की या ठिकाणी विजयासाठी धडपड करत असताना गोलंदाज ओमकार पुन्हा मात्र जागा बनवली, रूम बनवलाय, हुक केलाय, परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने बाकमड स्क्वेअर लेग कडे चांगल्या प्रमाणात झेल पकडला फलंदाज बाजूला जोगेंद्र भालेकर. परंतु जे कार्य जोगेंद्रला करायचं होतं ते कार्य मात्र त्याने केलेलं आहे. झटपट क्रिकेट त्याच्या वतीनं आपण पाहिला. 4 चेंडूला तो सामोरा गेला आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आपल्या संघाला देऊन तो मात्र बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय विनोद पाटील. धावा सुद्धा येत आहेत, विकेटचं पत्र सुद्धा मात्र गोलंदाज करतायत. परंतु या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा सध्या धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 31 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. म्हणजे विजयासाठी अजूनही 12 धाब्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी आता मात्र श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या गोलंदाजांना मात्र या ठिकाणी घाम घालावा लागेल आणि प्रत्येक धाव जोडण्यासाठी आता मात्र या ठिकाणी भावाली संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी मात्र युक्तीचा वापर करावा लागेल. परंतु ओमकारकडे ती क्षमता आहे की इथून जर एखादी अजूनही विकेट्स प्राप्त केली तर मॅचला मजा येऊ शकेल. परंतु फुल टॉस अशा प्रमाणे जर तुम्ही चेंडूची हाताळी केली तर जरूर मात्र चेंडूची दशा अशाच प्रमाणे पाहायला मिळू शकेल. लेजंड ऑफ भावाले विनोद पाटीलच्या बॅटमधून आला पहिला दर्जेदार षटकार. मॅच पूर्णपणे टर्न झालेली आहे वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या बाजूनं. चेंडू द्यायचा आपण, चेंडूची पूर्तता करा, कारण या षटकाराने मात्र पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदलून टाकलं आणि धाव फलक्यावरती आपण पाहतोय 25 धावा लागल्या गेल्या. फक्त विजयासाठी आता मात्र इथून 6 धाब्यांची गरज आहे की याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होतो की काय. या अनुषंगाने मात्र सध्या हे सर्व फलंदाज पाहिले तर चांगल्या प्रमाणे टच मध्ये आहेत. एकूण 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये पाहिले तर पूर्णपणे वारा थांबला होता, परंतु आज दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिले तर वारा मात्र वेगाने वाहतोय आणि त्याचा मात्र पूर्णपणे उजव्या हाताचे फलंदाज फायदा घेत आहेत. पहिल्या दिवसापासून आपण हे दृश्य पाहत आहोत. परंतु या ठिकाणी ओमकारनं पलटवार केलाय. याचप्रमाणे तुम्हाला मात्र वारंवार डॉट टाकावं लागतील आणि ती ताकद ओमकारकडे आहे. परंतु या स्पर्धेमध्ये ओमकार एक वेगळ्या शैलीनं गोलंदाजी साकारतोय. हो, अजून एक चांगला चेंडूच्या हाताळणी. सिंगल साठी विनोद पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती बीट केलाय. आता मात्र पाहू शकाल चेंडू शिल्लक 7 आणि विजयासाठी अजूनही 6 धाब्यांची गरज. काही होऊ शकेल, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा मात्र पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो.
ताजं उदाहरण दिलं तर काल रात्री आईएसपीएलची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. अनेकांना असं वाटलं होतं की श्रीनगर के वीर जरूर ती स्पर्धा जिंकतील, परंतु त्यांच्या मेहनतीवरती पाणी फेडलं आणि माझी मुंबई या संघाने मात्र बाजी मारली. की त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी ड्रेसिंग जर सुद्धा पाहिली तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय एका बाजूला पिंक कलर, दुसऱ्या बाजूला पाहिल्या तर ब्ल्यू कलर, परंतु किती या 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 6 धाब्यांची गरज. अजून एक चांगला चेंडू पाला मध्ये फटका हवेत केला, लॉंग ऑफ आहे, चेंडू खाली पोहोचलाय आणि चांगल्या प्रमाणात झेल तिथे मात्र प्राप्त केलाय आणि अखेर विनोद पाटीलच्या खेळीवरती अंत लावला गेला. तिसरा धक्का लागतोय टीम विरेन स्पोर्ट येवई संघाला. प्रत्येक फलंदाज स्टार्ट चांगली दिली, परंतु मोठ्या खेळीमध्ये त्याचा मात्र त्या ठिकाणी कन्वर्ट मात्र केलं नाही. सन्माननीय गणेशजी भजागे आणि सन्माननीय मधुकरजी भजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं. त्याच्या सोबतीला पाहू शकतो गणेश पाटील पीसीचे 40 प्लसचे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत आणि सध्या नानकरच्या ठिकाणी 40 प्लसची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेतून वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर सामना जिवंत ठेवला आहे ओमकारनं, कारण विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आज आपल्याकडे वेळ फारच कमी आहे, त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. विनोद पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नागेश केने आलाय. डाव्या हाताचा हा फलंदाज 5व्या क्रमांकावरती पोहोचलाय, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती अमोल केणे आहे तोपर्यंत हनुमानजी तरे साहेबांच्या सुद्धा मात्र आशा पल्लवीत राहणार आहेत. आणि पहा ते पूर्णपणे ठाऊक आहे वीरेनला सुद्धा, की वीरेनचा सुद्धा मात्र पूर्णपणे अमोलवरती भरोसा आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निवृत्ती. की निवृत्तीकडून एखादा चमत्कार स्पेल आपल्याला पाहायला मिळू शकेल का? जर इथे निवृत्तीने चमत्कार केला तर सर्व खेळाडूंचा मात्र त्याला नमस्कार असेल. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती पोल केलाय. माझं नाव आहे अमोल केणे, मी थांबणार नाही, लढण्यासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय आणि अखेर हा विजय संपादित केलाय विरेन स्पोर्ट भावाले संघाने. सो अभिनंदन टीम विरेन स्पोर्ट भावाले, अभिनंदन हनुमानजी तरे अँड हार्ड लक हर्षद पारधी अँड हार्ड लक श्री गणेश जांभूलपाडा. सामना असल्या कारणाने आपण गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी विचार करणार आहोत. आय थिंक पॉवर प्लेच्या षटकामध्ये कैलासनं चांगला स्पेल हाताळला, 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याला विकेट्स मिळाली नाही. परंतु दुसऱ्या षटकामध्ये तीच परंपरा मात्र सुरू ठेवली. 7 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केला आणि तो खेळाडू आहे विरेन स्पोर्ट भावाले संघाचा राहुल सिनियर ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. राहुलला विनंती असेल की आपण या सामन्यावर पुरस्कार घेण्यासाठी तत्पुरती काही